तुम्हा सर्वांची दिवाळीची तयारी झालीच असेल. दिवाळीच्या तयारीमध्ये बऱ्याच जणांची दगदग झाली असेल, विशेष करून स्त्रियांची. तर अशा वेळी बऱ्याच जणांना पायाला पेटके येतात. यालाच मसल क्रॅम्प्स असं म्हणतात. तर हे मसल क्रॅम्प्स बऱ्याच जणांना बघितले जातात. त्यामध्ये स्त्री-पुरुष असा भेदभाव नसतो. ते कुणालाही येऊ शकतात किंवा व्हेजिटेरियन असो, नॉन व्हेजिटेरियन असो किंवा कुठलाही ऋतू असो, कधीही कुणालाही हे पेटके येतात. तर हे पेटके ॲक्चुअली जीवघेणा आजार नसला तरी त्रासदायक मात्र खूप आहे. इतक्या अतिशय भयानक वेदना असतात, की चालणं देखील मुश्किल होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पेटके का येतात, त्याची काय कारणे आहेत, काय लक्षणे आहेत आणि घरगुती काय उपाय करू शकतो याबद्दलची माहिती बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या डॉक्टर सविता व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आयुर्वेदामध्ये मसल क्रॅम्प्स यालाच पिंडिकोद्वेष्टन असं म्हटलं आहे. यालाच मांसगत वात असं देखील म्हणता येतं. तर हे पेटके म्हणजे मसल क्रॅम्प्स का होतात? जर तुम्ही बराच काळ, दीर्घ काळपर्यंत कंटिन्यू उभे आहात किंवा खूप चालणं झालं आहे, अचानकपणे खूप चालणं झालं आहे, कधी चालले नाही तितक्या प्रमाणात चालणं झालं आहे किंवा चुकीच्या पद्धतीने पाय टाकणं, खालीवर जमीन असेल तर अशा ठिकाणी चालणं झालं आहे किंवा अतिशय टाईट कपडे, टाईट शूज घातले गेले, टाईट सँडल घातल्या गेल्या, अशामुळे सुद्धा हे असे पेटके येऊ शकतात. एकूण एक आपले जे पायांचा अचानकपणे अतिप्रमाणामध्ये जर व्यायाम झाला, तर अशा प्रकारचे पेटके अशा व्यक्तींमध्ये बघितले जातात. तर याची जनरली काय कारणे आहेत? तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे डिहायड्रेशन, पाण्याची कमतरता. म्हणून जेव्हा-जेव्हा आपल्याला तहान लागते, तेव्हा-तेव्हा आपण पाणी पिलं पाहिजे. सध्या उष्णता वाढत आहे, ऑक्टोबर हीट आहे. बरेच जण कामाच्या नादामध्ये पाणी पिणं टाळतात. तर पाणी पिणं की ते भलेही पाणी प्या किंवा कुठल्याही प्रकारचं सरबत म्हणजे जे आंबट आणि गोड आहे, अशी सरबत तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर जर इलेक्ट्रोलाइट्सचं इम्बॅलन्स झालं, इलेक्ट्रोलाइट्स यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅंगनीज यापैकी कुठल्याही जर इलेक्ट्रोलाइट्सचं कमी जास्त प्रमाण झालं, तरी सुद्धा असे पेटके बघितले जातात. जनरली जर तुम्हाला लूज मोशन झाले असतील, तर इलेक्ट्रोलाइट्स आणि डिहायड्रेशन हे दोन्ही बघितले जातात आणि त्यामुळे असे पेटके येतात. बऱ्याच जणांना लूज मोशन झाल्यानंतर असे पेटके जनरली बघितले जातात. स्नायूंवर अचानकपणे ताण येणे, अचानकपणे जास्त प्रमाणात श्रम होणे, यामुळे सुद्धा असे पेटके बघितले जातात. जर पायाकडचा रक्तपुरवठा, रक्ताभिसरण व्यवस्थित नसेल, तर अशा वेळी पायामध्ये वारंवार पेटके येण्याची समस्या बघितली जाते. काही औषधांमुळे देखील असे पेटके येतात किंवा ज्या लोकांना आधीच पेटके येण्याची समस्या असेल, तर अशा लोकांमध्ये काही औषधांमुळे हे पेटक्याची समस्या अतिशय वेदनादायक ठरू शकते. तर हे पेटके येणे, तर याचे काय लक्षण आहे? आणि मसल क्रॅम्प्सचं सुरुवातीचं काय लक्षण आहे? तर आपले जे पायाच्या पोटऱ्या असतात, त्या ठिकाणी वेदना सुरू होतात. बऱ्याच जणांना त्या ठिकाणी सूज येते, स्वेलिंग असते आणि चालणं सुद्धा मुश्किल होतं. चालताना त्रास होतो, पेन होते. त्या ठिकाणचे स्नायू कडक होतात, दगडासारखे कडक होतात, असं वाटतं दगड बांधला आहे की काय? तर अशा वेळी तुम्हाला मसल क्रॅम्प्स झाले आहे, पेटके आले आहे, असं समजावं आणि पुढील प्रमाणे घरगुती उपचार करावे. आता आपण बघूयात, की ह्या मसल क्रॅम्प्सच्या मागे काय फिजिओलॉजी आहे. तर आपले जे आपण जेव्हा चालतो किंवा कुठलीही क्रिया करतो, तेव्हा आपले जे मसल्स असतात, स्नायू असतात, ते रिलॅक्सेशन आणि कॉन्ट्रॅक्शन हे त्यांचं काम आहे. जेव्हा आपण कुठलंही काम करतो, भलेही ते चालणं असो, बसणं असो, उठणं असो, तेव्हा त्या ठिकाणचे जे मसल्स असतात, त्या कॉन्ट्रॅक्ट्स होतात, रिलॅक्स होतात, कॉन्ट्रॅक्ट्स होतात. परंतु जर आपण त्यांच्यावर जास्त प्रेशर दिला, जास्त श्रम त्यांच्याकडून झाले, तर अशा वेळी त्या मसल्स रिलॅक्स होण्याआधीच कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतात. म्हणजे रिलॅक्सेशनची त्यांची फेज अपुरी राहते आणि त्या कॉन्ट्रॅक्टेडच राहतात. तर जेव्हा त्या अशा कॉन्ट्रॅक्ट होतात,
तर अशा वेळी त्या ठिकाणचे जे मसल फायबर्स असतात ते एकदम कॉन्ट्रॅक्टेड झालेले असतात. त्या ठिकाणी ते फुगतात, त्या ठिकाणी सूज येऊ शकते आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला वेदना जाणवतात. तर आयुर्वेदामध्ये हे जे मसल क्रॅम्प्स आहेत त्यालाच मांसगत वात असं म्हटलं आहे. मांस म्हणजे आपल्या ज्या मसल्स, स्नायू असतात ते. त्या ठिकाणी जर वाढलेला वातदोष गेला तर त्यालाच मांसगत वात म्हणतात आणि त्यामुळेच आपल्याला पेंडिकोदेष्टन, मसल क्रॅम्प्स होऊ शकतात. तर हा वाढलेला वातदोष कशामुळे वाढतो? जर वातदोष वाढण्याची काय कारणे आहेत याबद्दल मी आधी एक व्हिडिओ बनवला आहे. तर चुकीचे आहार, चुकीचा विहार, तसेच काही औषधींमुळे किंवा काही ऋतूंमध्ये सुद्धा म्हणजे जर विंटर सीझन असेल किंवा एकदम क्लायमेट कोल्ड झालं असेल, अशा वेळी सुद्धा वातदोष वाढतो आणि यामुळे हे मसल क्रॅम्प्स बघितले जातात. तर हा वाढलेला वातदोष मांस धातूशी म्हणजे ज्या ठिकाणी मसल्स आहेत, स्नायू आहेत, त्या ठिकाणचा तो आश्रय घेतो आणि त्या ठिकाणी मसल क्रॅम्प्स आपल्याला बघितले जातात. तर आपण याची काय ट्रीटमेंट करू शकतो? तुम्हाला मसल क्रॅम्प्स असेल म्हणजे पेटके आले असतील, तर अशा वेळी रेस्ट घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपली पुरेशी झोप झाली पाहिजे. या सर्वांमुळे आपल्या शरीरातील वाढलेला वातदोष कमी व्हायला मदत होते. तर औषधांमध्ये आपल्याला सर्वात आधी वाढलेला वातदोष कमी करायचा आहे, कफदोष कमी करायचा आहे. तसेच आपल्याला त्या ठिकाणच्या स्नायूंना बल द्यायचं आहे. तर या सर्वांसाठी बलाचूर्ण ते तुम्ही अर्धा ते 1 चमचा दुधातून किंवा कोमट पाण्यातून घेऊ शकता. त्यानंतर अश्वगंधा चूर्ण, अश्वगंधा चूर्णामध्ये चिमूटभर शुंठी टाकून ते तुम्ही सकाळ-संध्याकाळ अर्धा-अर्धा चमचा किंवा 1 चमचा घेऊ शकता किंवा फक्त शुंठी चूर्ण सुद्धा अर्धा ते 1 चमचा कोमट पाण्यातून घेऊ शकता. आवळ्याचं चूर्ण अर्धा ते 1 चमचा कोमट पाण्यातून घ्यावे. तर या सर्वांमुळे वाढलेला वातदोष कमी व्हायला मदत होते आणि आपल्या त्या ठिकाणच्या स्नायूंना बलप्राप्ती होते. या व्यतिरिक्त जर ह्या औषधांनी जर आराम मिळाला नाही, तर तुम्ही पुढील ट्रीटमेंट करू शकता. तर यामध्ये सर्वात आधी स्नेहन. स्नेहन म्हणजे ऑइलिंग करणं. ज्या ठिकाणी मसल क्रॅम्प्स आले असतील, तर त्या ठिकाणी आयुर्वेदिक जे औषधी तेल असतं, त्याने मसाज करणं. तर ह्या तेलांमध्ये महानारायण तेल, महामाश तेल, माश तेल, प्रसारिणी तेल, अश्वगंधा तेल, बला तेल यापैकी कुठल्याही एका तेलाने तुम्ही मालिश करू शकतात. तर सर्वात आधी ते जे तेल तुम्ही घेणार ते तेल कोमट करून घ्यावं आणि मग ज्या ठिकाणी मसल क्रॅम्प्स असेल, त्या ठिकाणी अ, ज्या ठिकाणी मसल क्रॅम्प्स आले असतील, त्या ठिकाणी ह्या तेलाने मालिश करावी. साधारणतः 10 ते 15 मिनिट मालिश करावी. त्यानंतर स्वेदन म्हणजे शेक देणं. तर या ठिकाणी तुम्ही गरम पाण्याचा शेक देऊ शकता. गरम पाण्याची पिशवी असेल तर त्याचा शेक द्यावा किंवा पत्रपिंड स्वेदन यामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करते. पत्रपट्टली स्वेदनसाठी आपल्याला वेगवेगळ्या झाडाची पानं लागणार आहे. यामध्ये अ, शिगरूचे म्हणजे शेवग्याच्या झाडाची पानं, एरंडाची पानं, आरकाची पानं हे सर्व पानं घेऊन ती बारीक कट करून घ्यावीत. त्यानंतर एका लोखंडी कढाईमध्ये एरंडाचे 1 ते 2 चमचा तेल टाकून ही सर्व पानं त्यामध्ये परतून घ्यावीत. जोपर्यंत ब्राउनिश कलर होत नाही तोपर्यंत हे सर्व पानं परतून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा हळद म्हणजे जवळपास 10 ग्रॅम हळद आणि 10 ग्रॅम सैंधव मीठ टाकावे. त्यानंतर पुन्हा एकदा परतून घ्यावे आणि मग त्यामध्ये किसलेला नारळ टाकावा आणि पुन्हा एकदा ते सर्व मिश्रण परतून घ्यावे. हे सर्व मिश्रण एका सुती कपड्यामध्ये पोटलीसारखं बांधून घ्यावं आणि पोटली अशा प्रकारे बांधावी की जेणेकरून आपल्याला धरायला मूठ देखील तयार होईल. त्यानंतर ही जी पोटली आहे तिचा शेक आपल्याला दुखऱ्या भागावर द्यायचा आहे, जसं की ज्या ठिकाणी मसल क्रॅम्प्स आले आहेत. तर ही पोटली तव्यावर गरम करावी आणि मग ज्या ठिकाणी आपल्याला मसल क्रॅम्प आहे किंवा सूज आहे त्या ठिकाणी शेकावी. ती पोटली जर थंड झाली तर मधून तव्यावर तिला गरम करावे आणि मग पुन्हा शेकावी.
जर तुमच्याकडे एरंडाचे पानं असतील, आजूबाजूला एरंडाची बरीचशी झाडं असतात, तर त्याची पानं किंवा निरगुंडीची पानं किंवा वडाच्या झाडाची पानं यापैकी कुठलंही पान घेऊन ती पानं तव्यावर थोड्या प्रमाणामध्ये गरम करावी आणि ज्या ठिकाणी मसल क्रॅम्प आले असतील, त्या ठिकाणी त्याचं वेष्टन करावं, बांधून ठेवावं. तर यामुळे सुद्धा मसल क्रॅम्प कमी व्हायला मदत होते. औषधांमध्ये बलारिष्ट, अश्वगंधारिष्ट, दशमूलारिष्ट, महारासनादी कषाय, रासनादी कषाय यापैकी कुठलंही एक औषध 10 ते 20 ml या प्रमाणामध्ये कोमट पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ जेवल्यानंतर घ्यावे. योगराज गुगुळ, गोक्षुरादी गुगुळ आणि आपला आहार हा लघु आणि सुपाच्य असावा. रात्रीचं जागरण टाळावं, जास्त दगदग टाळावी. जर तुम्हाला वारंवार पेटके येत असतील, मसल क्रॅम्प्स होत असतील, तर अशा वेळी त्या ठिकाणचा रक्तपुरवठा व्यवस्थित आहे ना, रक्ताभिसरण व्यवस्थित होत आहे ना, याकडे लक्ष द्यावे. तसेच रात्री झोपायच्या आधी डोक्याखाली उशी न घेता पायाखाली उशी घ्यावी किंवा पायाचा भाग उंचावर राहील अशा प्रकारे झोपावे. आणि महत्त्वाचं म्हणजे जेवढी रेस्ट घेऊ शकताल, तेवढी रेस्ट तुम्ही घेणं गरजेचं आहे. आंबट, गोड अशी पेय तुम्ही घेऊ शकता, सरबत बनवून घेऊ शकता. त्यानंतर दूध, तूप या सर्वांचा समावेश आपल्या आहारात करावा. नाचणी, डिंक, खारीक, खोबरे यासारख्या गोष्टींचा समावेश देखील आपल्या आहारामध्ये असावा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हेल्दी खा, हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक